अपक्ष हा उमेदवार फॉर्म भरलेला आहे आणि लोकांपर्यंत जे पंचायत समिती स्तरावरल्या जे काही लहान सहान गोरगरिबांच्या योजना आहेत त्या योजनेचा माध्यम म्हणून म्हणजे दुवा म्हणून मी त्यांचं काम करण्याचं नेतृत्व लाभावं याच्यासाठी म्हणून मी धडपडीने प्रयत्न करत आहे. 25 वर्षापासून पंचायत समिती आपल्या तालुक्यात असून ग्रामीण भागामध्ये विकास झाला नाही असं जनतेचं मत आहे. आणि 25 वर्षापासून जे उमेदवार राजकीय पक्षाचे समोर आले फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवित आहेत. आपला विजन काय आहे? विजन काही नाही, जे आपण जनतेला आश्वासने दिली ते पूर्ण करण्याचा हेतू ठेवूनच त्या माध्यमातून मी पुढे येत आहे. आणि जे काही 25 वर्षामध्ये जे काही झालं नाही गोरगरीब जनतेचं असेल, रस्त्याचं असेल, पाण्याचं, लाईटचं, हे काम आम्ही वेळोवेळी थोडं थोडं करत गेलोय. त्याच्यामुळे जनसंपर्क झालाय आणि जनसंपर्क झाल्यामुळेच हा जनतेने मला उचलून धरलेला विषय आहे. सर्व समावेशक म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न आतापर्यंत कोणत्याच माध्यमातून विविध विकास कामे पंचायत समितीच्या अंतर्गत शेतकऱ्याला शासनाकडून दिल्या जातात, परंतु ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना पोहोचत नाही. याविषयी आपलं विजन काय? त्याविषयी काही नाही, आपण पंचायत समिती स्तरावर ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशी शेतकऱ्याच्या सर्व कडबा कुठली अशा योजना जे जे आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे आपलं माध्यम ठरवून आणि ध्येय ठरवून ह्या रिंगणात उतरलो. मित्र कंपनी व सिनियर लोकांच्या माध्यमातून अशा पद्धतीने मी त्यांच्यापर्यंत जनसंपर्क साधत आहे. पिंपळगाव गणातून सर्वसामान्य जनता सुद्धा तुम्हाला हातावर घेतलेली आहे. सर्वसामान्य जनता असं म्हणत आहे की रामभाऊ नलवाडे हा उमेदवार नसून आम्हीच उमेदवार आहोत. यासाठी जनतेविषयी आणि मतदाराविषयी आपली प्रतिक्रिया काय? नाही, जनतेने मला तर उचलून धरले, त्याच्यामुळे मी तर जनतेच्या विश्वासाला कुठेच तडा जाऊ देणार नाही आणि भविष्यात 5 वर्ष मी जनतेसाठी सेवा करीत राहणार. जनतेपर्यंत तुम्ही जे गेलात ते अडचणी सांगतात का जनता तुम्हाला? हो, जनता सांगते वेळोवेळी, म्हणजे कोणाचे लाईट पोलचा विषय येतोय, कोणाचा रस्त्याचा येतोय, कोणाचा योजनेचा येतोय, अपंगाचा येतोय. म्हणजे अशा भरपूर लोकांच्या मागण्या येतात की आमच्या अडचणी अशा आहेत आम्हाला. तरी ते मी मी त्यांच्याशी चर्चा करून येतोय की बाबा मी बसल्यानंतर मी तुम्हाला 100% तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न 100% करीन. 30 वर्षामध्ये झालं नाही ते तर माझ्या डोळ्यासमोर दिसते. म्हणजे जनतेतून आलेलेच प्रश्न आहेत. मी त्यांच्यावर त्यांना म्हणजे अ, प्रश्नावरती म्हणजे त्यांच्यासोबत चर्चा करतोय आणि मी ज्या दिवशी पंचायत समितीला बसेन म्हणजे सभापती म्हणून त्या दिवशी मी जनतेचे प्रश्न सोडवण्याची तयारी ठेवली. पक्ष थांबण्यामागला हेतू म्हणजे दुसरा काही नाही. जे काही पक्ष येतात ते सगळे म्हणतात आमचा उमेदवार निवडून द्या, आम्ही तुम्हाला हे योजना देऊ, ते योजना देऊ. पण त्या आश्वासनाला पूर्तता कुणीच करत नाही. फक्त आश्वासन 5 वर्ष ऐकून घ्यायचे आणि 5 वर्षापर्यंत लोकांनी फक्त त्या आश्वासनालाच फॉलो करत राहायचं. अंमलात तरी काहीच येत नाही. काय आवाहन करू जनतेला? काय आवाहन? जनतेला आव्हान करतो, मी अपक्ष उमेदवार आहे, त्या हिशोबाने तुम्ही सोबत राहा आमच्या. तुम्ही जनता म्हणूनच सभापती म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चला, हे असं मी आव्हान करत आहे आपण जनतेला. 10 वर्षापासून उंबरदरा या मोठ्या गावचे सरपंच पद भूषिले आहे. आपल्याला सरपंचकीचा 10 वर्षाचा अनुभव आहे. त्यासाठी आपण जी गावात विकास केला पंचायत समितीमध्ये येऊन त्याच पद्धतीनं त्याच पावलावर तुम्ही चालणार? हो, त्याच पावलावर चालणार आणि निःशुल्क सेवा करणार जनतेची. कोणाला कोण्या योजनेसाठी लुबाडणे नाही, त्यांचा 1 रुपयाही कोण्या योजनेसाठी मागणी नाही. जी योजना गोरगरिबाची आहे त्यांना निःशुल्क सेवा पद्धतीने प्रदान करणे. तुम्ही सरपंच कालावधी म्हणजे तुम्हाला काय अडचणी आल्या नेमकं सरपंचकीच्या कालावधी पंचायत समितीच्या माध्यमातून काय काय तुम्हाला अडचणी येतात? अडचणी तर अशा भरपूर आल्या की गावात विकास कामाला निधी तर मागायला आपण नेते मंडळीकडे जावं लागेल. पंचायत समिती स्तरावर आपण जरी ठराव दिला तर त्याची 0 किंमत आहे. त्याने फक्त आम्ही प्रशासनाला पाठवू, त्यांच्याकडून येईल त्या पद्धतीने आम्ही मदत करू. हे आश्वासन पंचायत समिती स्तरावरले होते सरपंच या नात्याने बोलत असताना. पण ज्या दिवशी मी त्या खुर्चीवर बसेल त्यावेळेस अधिकाऱ्यासोबतच माझा संघर्ष राहील सगळ्यात मोठा, की ही योजना तुम्ही दिल्याच पाहिजे. तुमच्या अधिकारात आहे, तुम्ही पोहोचती केली पाहिजे. त्या प्रश्नाकडे तुम्ही आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार? त्या प्रश्नाला मी सॉल्व्ह करण्याचा विषय म्हणजे मी अधिकारी माध्यम व राजकीय नेते यांच्याशीच निर्भीडपणे राहून जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही अपक्ष आहात. पक्षामध्ये जास्त संख्याबळ असणार आहे.
जर तुम्ही निवडून आला हं. तर कशा पद्धतीने त्यांना handle कराल? हँडल म्हणजे अपक्ष म्हणून आलो तर मी ठाम 5 वर्ष अपक्ष राहीन. त्या बांधिलकीला कायमचा तसाच राहील. आणि राहिला विषय राजकीय नेते मंडळीचे, ते तरी त्यानं देणं त्यांचंही गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी त्याच पद्धतीनं हँडल करून घेणार ते विषय. आपण 10 वर्ष सरपंच पदाचा अनुभव असल्यामुळं 10 वर्ष 24 तास गावासाठी, विकासासाठी आपण झटत आहात. त्यामुळे आज यदाकदाचित जनता तर तुम्हाला निवडून देईलच, परंतु निवडून दिल्यानंतर जसं गावामध्ये तुम्ही काम करत होता सरपंच म्हणून, तसंच पंचायत समितीमध्ये सुद्धा 24 तास तुम्ही काम करणार आहात का? हो, 24 तास. 24 तासच करत राहणार. सर्वसामान्यांच्या अडचणी, शिलाई मशीन असो, अपंगाच्या योजना असो, पाणी पुरवठ्याच्या योजना असो, ह्या प्रभावीपणे तुमच्या गणामध्ये राबवू शकता. हो, 100% राबवणार. आतापर्यंत जनतेने असं कौल दाखवलेलं आहे की 24 तास तुमचा फोन चालूच असतो. दवाखान्याच्या कामामध्ये म्हणा किंवा कोणत्या साधारण अडचणी, पोलीस स्टेशनची अडचण असू द्या, कोणत्याही कामामध्ये जे आपण हिरिरीनं भाग घेता, तर पंचायत समितीमध्ये जर सुदैवानं जनतेने जर तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला कल दिलं, तर सभापती म्हणून आपण कसं काय दावेदार बनू? सभापती म्हणून दावेदार आता 2 जागा इथले ओपनचे आहेत. तरी सभापती नाही झाला तर उपसभापती तर होणारच. त्याच्यामुळं मी जनतेला जी शब्द आणि आश्वासन दिलं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये 100% प्रयत्नात राहणार.